असोसिएशन मध्ये चर्चेत आलेलं होतं आणि तुमच्या काही पॅटर्न्स मधल्या काही गोष्टींना त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते की हे मेडिकली प्रूव्हन नाहीये. तर ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे तुमच्या डाएट पॅटर्न मधल्या नेमक्या कुठल्या गोष्टींना आक्षेप होते आणि पुढे काय झालं त्याचं? म्हणजे मला वाटतं तुम्ही विकिपीडियावरची माहिती वाचून, आता जुनी माहिती झाली आणि अनफॉर्च्युनेटली विकिपीडियाचं ती कंटेंट आम्ही दुरुस्त करू शकत नाही आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की हार्मफुल ॲडवाईस आहे, डायबिटीससाठी हा ॲडवाईस हार्मफुल. तर हार्मफुल म्हणजे का, की हायपोग्लायसिमिया हा कन्सर्न आहे आणि हायपोग्लायसिमिया झाला ही आम्ही गुड न्यूज समजतो. का गुड न्यूज समजतो? की लाईफस्टाईल इज वर्किंग. एखादा मेडिसिन पण घेतो तर मेडिसिन, आता डायबिटीसच्या कुठल्याही पेशंटला जो औषधं घेतो त्याला हायपोग्लायसिमियासाठी तयार राहायला पाहिजे. म्हणजे लोक सांगतात की नाही तुम्ही असं केलं तुम्हाला हायपोग्लायसिमिया होण्याचा धोका आहे. तर मी उदाहरण देत असतो, म्हणजे थोडं गमतीशीर उदाहरण आहे की कोणी लग्न केलेलं नवरा बायको तुमच्याकडे आले आणि तुमचा आशीर्वाद घेतला, तुम्ही असं म्हणता का की तुम्हाला मुलं व्हायचा धोका आहे म्हणून? तुम्ही त्यांना म्हणता तुम्हाला मुलं व्हायची अपेक्षा आहे, कारण तुमचं लग्न त्यासाठी तुम्ही केलेलं ना. मग हायपोग्लायसिमिया होणारच की तुम्हाला. तुम्ही गोळ्या घेता, आता गोळ्या घेताना लाईफस्टाईलही करता. तर हायपोग्लायसिमियाचं एज्युकेशन पेशंटला द्यायला हवं. हार्मफुल ॲडवाईस नाही आहे. आपण लोकांना हायपोग्लायसिमिया सांगत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. हायपोग्लायसिमिया म्हणजे साखर कमी होते रक्तातली, आणि जर ती टेक्निकली 54च्या खाली गेली तर मग त्याला बरेचसे कोमात जाऊ शकतो, माणूस मरू शकतो. म्हणजे इट इज अ सिरियस कंडिशन, दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. पण एज्युकेट करायला हवं, त्यांना सांगायला हवं की ग्लुकोमीटर विकत घ्या. तुम्हाला तुमचं मोजता आलं पाहिजे, कारण हातपाय थरथर लागले, घाम आला, छातीत धडधडायला लागलं, चक्कर आली तर मोजा. आम्ही तर सांगतो कॅम्पेनमध्ये 80च्या खाली गेलं तरी गोड खा, कारण 54 अगदी टेक्निकल आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये असलं तर. पण 80च्या खाली गेलं तरी गोड खायला सांगतो, म्हणून त्याच्यात धोका असा काही नाही. आणि आता जे IMAचं काय मत असेल पूर्वी, पण आता मी अनेक डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये जाऊन या विषयावर भाषण करतो. मला आज तागायत, म्हणजे 2018च्या नंतर आत्तापर्यंत मला कुठल्याही डॉक्टरांनी की हे अनसायंटिफिक आहे असं म्हटलेलं नाही, कोणीच असं म्हटलेलं नाही. आता ते एव्हरीबडी नोज इट वर्क्स. आता फक्त कसं आहे की माझ्याकडे जेवढा वेळ आहे त्या पेशंटला द्यायला, माझ्या सेंटरला पेशंटला तो अर्धा तास माझ्या सेंटरला असतो, त्याचं काउन्सिलिंग होतं, त्याला हायपोग्लायसिमिया सांगितलं जातो आणि त्याच्यामुळे त्यांच्या गोळ्या कमी होतात. कारण हायपोग्लायसिमिया झाला तर गोळीचा डोस कमी करायचा आहे. सध्या काय होतं की हायपोग्लायसिमिया मला 12 वाजता औषध घेतलं आणि 4ला हायपो झाला तर मला त्रास होतो. मी डॉक्टरला फोन केला, तो म्हणतो तुला हायपो झाला आता गोड खा. ते आवश्यक आहे, कारण तेव्हा त्याचं शुगर वाढवायचे. उद्या पेशंटची सायकोलॉजी बघा की उद्या तो पेशंट 3:30 वाजल्यापासून हायपोची वाट बघतो, कारण त्याला 4ला जायला त्याला भीती वाटते, ते होऊ नये वाटतं. मग तो 3:45पर्यंत कळ काढतो आणि गोड खाऊन टाकतो. आणि डॉक्टरकडे गेला की HbA1c वाढलेलं, मग तो अजून मेडिसिन, अजून हायपो, अजून गोड, हे विशेष सायकल चालू राहतं. आमच्या सेंटरचे डॉक्टर काय करतात, हायपो झाला त्याला गोड खायला सांगतील त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ग्लिमिप्राइडचा डोस 1 मिलीग्रामचा 0.5 मिलीग्राम करतील, मग त्याला पुन्हा 10-15 दिवस होत नाही, मग पुन्हा झाला की गोळी बंद करतात. अशाच पद्धतीने पुण्यामधल्या 370 लोक आज विदाऊट मेडिसिन आहेत. टोटल कॅम्पेनमध्ये बघायला गेलं तर 600च्या वर लोक असे आहेत की जे आता विदाऊट मेडिसिन आहेत. तर डायबिटीज रेमिशनचा हाच एक मार्ग आहे. जितक्या लवकर मेनस्ट्रीममधल्या फिजिशियन्स आणि यांना लक्षात येईल तितकं या देशाचं भलं होईल असं मला वाटतं. तुम्ही आता बोलताना सांगितलं की 13 पेपर, रिसर्च पेपर, पण ते 13 म्हणजे 13 वेगवेगळे विषय, काय म्हणजे काय होते ते विषय? त्याच्यामध्ये कसे आहेत की वेट लॉसचा एक आहे, इन्शुलिन कमी होण्याविषयी आहे. त्याच्यामध्ये अशी एक ट्रायल आहे की ज्याच्यामध्ये आपण 240 दिवस 2 गटात लोकांना डिवाइड केलं. एका गटामध्ये आपण सांगितलं की जे मल्टिपल टाइम्स खातात ते ठेवलं, दुसऱ्या गटामध्ये 2दा खायला सांगितलं. असं लक्षात आलं की 240 दिवसांनी, ते कोविडच्या काळात झाल्यामुळे आम्हाला ते बंद करावं लागलं, 1 ग्रॅम त्यांचं HbA1c कमी झालं, मेडिसिन कमी झालं, डोस कमी झाले. आणि ही जी स्टडी झाली याच्यामध्ये महाराष्ट्रातले 8 MD मेडिसिन डॉक्टर्स होते. म्हणजे ही स्टडी फक्त मी त्यात नव्हतोच, आमचे काही लोक होते, पण हे 8 MD मेडिसिन डॉक्टर होते. आणि सगळ्यांनी मी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की 1 ग्रॅम कमी झाला, आणि 1 ग्रॅम HbA1c कमी होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मग बिफोर आफ्टर स्टडीज पण आहेत की त्या लोकांनी, म्हणजे प्री डायबिटीसचं कन्व्हर्शन नॉन डायबिटीस झाल्याचा रिसर्च पेपर आहे. आणि आता अनेक आणखीन अभ्यास चालू आहेत आमचे की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिनिकल ट्रायलच्या पद्धतीने की एक ग्रुप, असं 2 ग्रुप करून आपण त्यांच्यावर हे देखील ट्रायल करतोय. तर हे सायंटिफिक एव्हिडन्स भरपूर आहे. आणि हे मीच खेत करतो असं नाही. एक प्रागला अभ्यास झाला, 54 लोकांना डायबिटीसच्या त्यांनी 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं, 27-27. एका ग्रुपला सांगितलं की 6 वेळा खा, म्हणजे कॉमन ॲडवाईस जो आहे, त्यांना मेडिसिन चालू होते सगळ्यांनाच. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं 2दा खा. असं लक्षात आलं की जे 2दा खात होते त्यांच्या ब्लड शुगर्स जास्त कंट्रोल झाल्या. मग त्यांना क्रॉसओव्हर केलं, म्हणजे 2 वेळा खाणाऱ्यांना सांगितलं की आता 6 वेळा खायला लागा, म्हणजे बाय चान्स झालेला असू नये कन्फर्म करण्यासाठी. आणि 6 वाल्यांना 2दा खायला सांगितलं, पुन्हा फॉलो केलं, लक्षात आलं की 6 वरून 2 वर गेले त्यांचं इम्प्रूव्ह झालं, आणि 2 वरून 6 वर गेले त्यांचं बिघडलं. आणि हा अगदीच ह्याला आपण म्हणूया की
याला म्हणतात की क्रॉसओव्हर कंट्रोल ट्रायल, आणि इट इज सायंटिफिक आणि खूप चांगलं आहे. अनफॉर्च्युनेटली या सगळ्या रिसर्चमध्ये कुठे मेडिसिन नाही आहे. हम्म.